नमस्कार, युवा आवाज लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भावांनो, पेसा गावाचा विकास ना सरपंच ना सचिव कोणीही रोखू शकत नाही, मात्र नियमानुसार आपल्याला काही काम करावं लागेल। ते आता मी समोर आपल्याला सांगणारच आहे। भावांनो, मी तुम्हाला सोप्या शब्दात जी माहिती देतो अशी माहिती कोणत्याही ग्रामपंचायत एक्सपर्ट प्रशिक्षणमध्ये बी भेटत नाही। कसं आहे ना, सोप्या ग्रामीण भाषेत समजून सांगलं तर समजल, नाही तर सांगलेलं बी डोक्याच्या वरून जाईल। कारण पुस्तकातली भाषा हे शुद्ध मराठीत लिहून राहते। ग्रामीण भागात मले तुले काबे अशीच भाषा बोलतो, तेवढ्या शुद्ध मराठीतलं आपल्याला का भेंड समजणार आहे। व्हिडिओ बनवायला मेहनत लागते हो। या व्हिडिओमध्ये मी जे काय सांगलो, ज्याले लिहिता वाचता येत नाही त्याच्या डोक्यात बी चटकन घुसते। आणि मले पण हेच पाहिजे। अडाणी निरक्षर माणूस आपल्या हक्कासाठी गाव विकासासाठी जास्त नाही पण 2 तरी शब्द ग्रामसभेत बोलला पाहिजे, याच्यासाठी माझी मेहनत आहे। सर्वसाधारण ग्रामपंचायतीबद्दल मी जास्त सांगत नाही, कारण सर्वसाधारण ग्रामपंचायतीमध्ये सुशिक्षित मतदार आहेत। ते ग्रामसभेत बोलून गाव विकासाचे मुद्दे मार्गी लावू शकतात। पेसा ग्रामपंचायत पेसा गावामध्ये समजा याच्या उलट आहे। चला व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पेसा गावामध्ये ग्रामसभा ही सर्वोपरी आहे। पेसा गावामध्ये ग्रामसभा म्हणेल तसं काम होते, मात्र पेसा गावात पेसा कायद्याबद्दल सामान्य जनतेमध्ये जागृती नाही। ही फार मोठी समस्या आहे आणि चिंतेची पण बाब आहे। काही पेसा ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंचालेच अजून पेसा कायदा समजला नाही। सचिव त्याच्या मागं फिरायचं तर सरपंच त्याच्या मागं फिरत आहे। आणि हुशार सरपंच गावकऱ्याले भोवताल फिरवत आहे। सचिवाले पण असंच पाहिजे ना भाऊ। नो टेन्शन, डोक्याले ताप नाही, माणूस पाहून काम, बाकीच्याले राम राम। घरकुल टार्गेट आलं द्या सरपंचाच्या जवळचे आले, सिंचन विहिरी आल्या द्या उपसरपंचात जावई आले, गावकऱ्याले नियम लागू, भाऊ लाभ नको मागू, असं समजा चालू आहे। तुम्हीच सांगा आता, यालेच आपण स्वयंशासन म्हणायचं का? सचिव किती सिनियर असला आणि सरपंच किती भारी असला तरी त्याले कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावं लागते। पद आलं म्हणून हवेत उडू लागले तर एक दिवस जमिनीतच यावं लागते, हे सत्य आहे। जनता एक वेळ विश्वास ठेवते। सामान्य जनतेचा विश्वासघात झालं ना भाऊ तर आपटू नाही देते। कायद्याच्या तरतुदीनुसार काही टिप्स सांगतो, ते ग्रामसभेत फॉलो करा, मग तुम्हीच पहा काही बदल होते किंवा नाही। एवढ्या बुडातली आणि खोलातली माहिती भाऊ कोणीही देत नाही। मी तुमच्यासाठी एवढं मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओला लाईक तर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यालायक आहे असं वाटलं तरच तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, नाही तर करू नका, ठीक आहे। सर्वात अगोदर घरकुलचा विषय पहा। PM आवाज सोडून बाकीचे कोणतेही घरकुल योजना असो, कोणत्याही घरकुल योजनेची लिस्ट वरून येत नाही। आपल्या ग्रामपंचायतीचा सचिव सरपंच घरकुलची लिस्ट वरून आली असं म्हणत असेल तर ते आपल्याला मॅड बनवत आहे। कोणत्याही घरकुलची लिस्ट, मग ते शबरी घरकुल असो, रमाई घरकुल असो किंवा आदिम घरकुल असो, कोणतेही घरकुल असो वरून लिस्ट येत नाही। पंचायत समितीला घरकुलांची टार्गेट येते आणि मग पंचायत समितीवरून ग्रामपंचायतीले आणि ग्रुप गट ग्रामपंचायत असेल तिथं जे टार्गेट आलं त्याच्यात गावनिहाय विभागणी करून घरकुल वाटून द्यावं लागते। घरकुल टार्गेट तर आलं, मग लाभार्थ्यांची निवड कशी करायची हे प्रश्न प्रत्येकाला पडते। तर पहा, घरकुल लाभार्थ्याची निवड करताना शासनाच्या गाईडलाईननुसार सर्वात अगोदर विधवा, परित्याग, अपंग, भूमिहीन, अल्पभूधारक आणि मग इतर या पद्धतीने लाभार्थी निवडा लागते। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये घरकुल लाभार्थ्यांची निवड सरपंच सचिवच करते, हे बरोबर आहे का जी? नाही जी, हे चुकीचं आहे। घरकुल योजनाच नाही, केंद्र सरकार राज्य सरकारची कोणतीही योजना असो त्या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 54 खंड अ पोटकलम ड नुसार ग्रामसभेत निवडायचे असतात। ग्रामसभेत लाभार्थी निवडून प्राधान्यक्रम ठरवल्यावर सरपंच सचिव सदर लाभार्थीचे घर हे कच्चे कुडामातीचे आहे का, चांगलं वीट मातीचं बांधून आहे का याची चौकशी करते आणि मग चौकशी अंती सदर व्यक्तीले घरकुलाचा लाभ देण्यास काही हरकत नसल्याचं ठराव देऊन प्रमाणित करते। ही प्रक्रिया आहे। सरपंच सचिव घरकुल देत नाही, लाभार्थी पण निवडत नाही आणि तसं काही त्याले अधिकार पण नाही। ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड झाल्यावर ते प्रमाणित करते। मी कलमाचा उल्लेख याच्यासाठी करतो, एखादा सरपंच सचिव नियमानुसार काम करत नसल तर या कलमानुसार तुम्ही त्याले जाब विचारू शकता। तुम्ही कितीही बोंबला त्याला व्हॅल्यू राहत नाही भाऊ। तरतुदीनुसार बोललं तर समोरच्यावर प्रभाव पडते आणि 2 गोष्टी ऐकूनही घेते। वाऱ्यावर गोष्टी सोडलं ना तर दुरूनच हाकलून देते भाऊ। ही सध्याची परिस्थिती आहे। म्हणून मी ज्या कलमानुसार तुम्हाला माहिती देतो ते लिहून ठेवा आणि माझी भाषा पण अशी आहे का सर्वाईलेच समजते, कारण मी पुस्तकातलं जसं आहे तसं सांगत नाही, आपल्या ग्रामीण भाषेत सांगतो, ठीक आहे। पेसा गावात पेसा गावाच्या मतानुसारच काम झालं पाहिजे असं मी नाही, कायदा सांगते। पण असं होते का? होत असेल तर काहीच विषय नाही, मात्र होत नसेल तर करायचं का हा मोठा प्रश्न आहे। पण उत्तर सोपं आहे, ते कसं पहा। खास करून पेसा गावाच्या विकासासाठी 2 निधी आहेत, वित्त आयोगाचा निधी आणि पेसा निधी। या दोन्ही निधींचं सांगड घालून गाव विकास करायचा आहे।
आपलं जे सामान्य निधी आहे ते लाईट, ब्लिचिंग पावडर, पाणी पुरवठा, कर्मचाऱ्यांचं पेमेंट आणि इतर काही किरकोळ बाबींमध्येच खर्च होते, हे सोडून द्या. वित्त आयोगाच्या निधीचे 2 पार्ट आहे, एक टाईड निधी आणि दुसरा अनटाईड निधी. या दोन्हीमधला फरक समजून घ्या. टाईड निधी म्हणजे शासनानं ठरवून दिलेल्या कामातच हे निधी वापरायचा आहे. या निधीमध्ये स्वतःचं लावायला जमत नाही. दुसरा जो अनटाईड निधी आहे हे आपण शासनाच्या सूचनांचं पालन करून आपल्या गावातल्या समस्येनुसार विकास कामात वापरू शकता, खर्च करू शकता. पेसा निधी प्रत्येक पेसा गावाले त्या गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 5% भेटते आणि हे पेसा निधी अनटाईड आहे, अबंद आहे. याले शासनानं बांधून ठेवलं नाही, वापरायला मोकळा आहे. कसंही हातपाय पसरवा पण चौकटीत राहू गाव विकासाच्या कामासाठी. याच्यावरून आता टाईड आणि अनटाईड निधीमध्ये फरक काय हे आपल्याला समजलं. आता या निधीचा वापर करून गाव विकास करायचं कसं? सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गावाच्या समस्येनुसार ग्रामसभेत गाव विकास आराखडा तयार करावा लागेल, कारण आराखड्यात विषय घेतल्याशिवाय कोणतंही काम करता येत नाही. महत्त्वाचं, या समद्या गाव विकासाच्या आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी घेणं बंधनकारक आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 54 खंड अ च्या पोटकलम ब नुसार 3 लाखाच्या आतमधलं काम असेल तर याले प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता ग्रामसभा देते, आणि 3 लाखाच्या वरचं काम असेल तर याले प्रशासकीय मान्यता ग्रामसभा देते आणि तांत्रिक मान्यता पंचायत समिती देते. आपण आपल्या ग्रामसभेत गाव विकास आराखडा तयार केलं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मग आता काम चांगलं कसं करून घ्यायचं? पेसा निधी असो का वित्त आयोगाचा निधी असो, जो कोणीही ठेकेदार कोणतंही काम करत असेल ते काम पूर्ण झाल्यावर ग्रामसभेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घ्यावं लागते. हे प्रमाणपत्र कोण देते? ग्रामसभा. आणि ग्रामसभेनं उपयोगिता प्रमाणपत्र दिल्याशिवाय झालेल्या कामाचं बिल पण काढता येत नाही. मग आता हे बिल काढते कसं? सर्वात अगोदर ग्रामसभेत कोणतं काम झालं, कसं झालं, कोणत्या फंडातून झालं आणि कितीचं झालं ते ग्रामसभेत उपस्थित लोकायले सांगावं लागते. हे काही मी माझ्या मनातलं सांगत नाही भावांनो, अशी कायद्यातच तरतूद आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 54 खंड अ पोटकलम क मध्ये पंचायतीनं सांगलेलं ग्रामसभेला पटलं, खात्री झालं तरच त्या कामासंदर्भातलं उपयोगिता प्रमाणपत्र ग्रामसभा पंचायतीला देते आणि मग पंचायत त्या संबंधित ठेकेदाराला चेक देऊन मोकळं करते. रोजगार आम्ही, अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही या पद्धतीने काम झालं असेल तर ग्रामसभा सदर कामाची चौकशी करून ठेकेदाराले चांगलं धाऱ्यावर धरून सचिव आणि सरपंचाचं पण पितळ उघडे पाडू शकते. कारण ग्रामसभेच्या पलीकडे काहीच नाही, मात्र ती ग्रामसभा सक्षम असली पाहिजे, अभ्यासू असली पाहिजे. काम कोणत्याही निधीतून होत असो ते काम व्यवस्थित आणि इस्टिमेटनुसार झालं पाहिजे. याच्यासाठी आपण पेसा गावात कोणतं काम करू शकतो? एक काम करू शकता, ते बी नियमानं. लक्ष द्या, पेसा नियम 10 नुसार आपण आपल्या गावात स्थायी समित्या स्थापन करू शकता. आपल्या इथं बाजार भरत असेल तर बाजार व्यवस्थापन समिती, मत्स्य व्यवस्थापन समिती स्थापन करू शकता. याच धर्तीवर आपण बांधकाम देखरेख समिती स्थापन करून ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या कामावर देखरेख ठेवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ही समिती पंचायतीले नाही तर थेट ग्रामसभेला जबाबदार राहते, ग्रामसभेच्या नियंत्रणाखाली काम करते. या समितीमार्फत आपण चांगलं काम करून घेऊ शकता. आपल्या गावात कोणतंही काम होत असेल ते काम कसं होत आहे याच्यासाठी इस्टिमेट पाहून काम व्यवस्थित होत आहे की नाही त्याची चौकशी हे बांधकाम देखरेख समिती करल आणि त्याचं अहवाल ग्रामसभेपुढं मांडल. या समितीचं कार्यकाळ हे 2.5 वर्षाचं राहते. 2.5 वर्षानंतर या समितीचे सदस्य बदलून नवीन सदस्यांना संधी देता येते. मात्र या समितीचे सदस्य निवडताना ग्रामसभेतच निवडले पाहिजे. बंद कमऱ्यामधली समिती पंचायतीची चापलुसी करते, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या गावाचा विकास करू शकता. ग्रामसभा ठाम असलं तर सरपंच, सचिव त्या गावाच्या विकासाला पण रोखू शकत नाही. आपली मनमानी कारभार पेसा ग्रामपंचायतीवर थोपवू शकत नाही. तर भावांनो, अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये असलेल्या तरतुदीनुसार त्या तरतुदींचा वापर करून आपण आपल्या गावाचा विकास करू शकता. आणि ह्या विकासापासून आपल्याला ना सरपंच ना सचिव कोणीही रोखू शकत नाही. ग्रामसभा ही सर्वोपरी आहे. ग्रामसभा ठरवेल त्या पद्धतीने काम होत असते, फक्त आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. तर भावांनो, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.